मी पहिल्यांदा सुरुवातीला लाईनमध्ये लागलो होतो. लाईन लागल्यानंतर मग कॅसेटचा सांगितल्यानंतर माझा विड्रॉल चुकल्यानंतर ते विड्रॉल चुकला म्हणजे ती शेवटला मागून गेली. मग मी शेवटकडे गेलो. शेवटकडे लगेच मला 2 कोटा दाखवले. 2 कोटाचा सराई केला तर मला 200 रुपये लागतात म्हणून. त्याला माझा 200 रुपये माझ्याकडे नाही. तर ते म्हणजे आतून येते लगेच तुला 200 विड्रॉल देतो म्हणजे. आतून गेली की त्याची धरली लगेच मारायला सुरुवात केल्यानंतर मग कॅशेट बी आला. कॅशेट पण मारलं. त्याच्यानंतर ते दुसरी पवार नाव होतं त्याने पण मारलं. तिथून ओढत दर्जातून त्याने मला बाहेर निघाल्यानंतर मग सगळे 6 ते 6 बी सुटले मला. वाघमारे यांनी जी फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीची आपण अवलोकन त्या फिर्यादीचं केलं आपण तर या घटनेमध्ये 100% ॲट्रॉसिटीची केस लागू शकते असं त्यामधून दिसून येते. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणचे नेहमीचे कस्टमर आहेत आणि त्यांचं जे खातं असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं नाव गाव हे सर्व त्या कर्मचाऱ्यांना माहीत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा ग्राहक जर त्या ठिकाणी गेला तर त्याला आता यांचं राहणीमान वगैरे पाहिलं, त्यांची आडनाव जर पाहिलं तर त्यानुसार यांना जी ट्रीटमेंट त्यांनी दिलेली आहे, वागणूक त्या ठिकाणी दिलेली आहे, ती वागणूक जी दिली तर ती पूर्वग्रह दूषित हेतूने दिलेली आहे. म्हणजे त्यामध्ये काय जातीवाचक शिवीगाळ करावं हेच अपेक्षित नाही, तर त्याचं इंटेन्शन, त्याचा हेतू काय होतं यांचा अवमान करण्याचा, यांना मारहाण करण्याचा, त्या संपूर्ण फिर्यादीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकरणांमध्ये आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यातही आणखी दुसरी गोष्ट, मारणारे कर्मचारी आहेत आणि सरकारी काम करणारे आहेत. म्हणजे एक प्रकारे सरकारनं प्रोजेक्ट केलेले आरोपी सामान्य माणसाला जर मारत असतील तर यांनी न्याय कुणाकडे मागायचा हा सर्वात मोठा प्रश्न या फिर्यादीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल. दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी परभणी मध्यवर्ती बँक शाखा हिंगोली या ठिकाणी मौजे पारडा येथील आपले जे संजय वाघमारे आणि त्यांचे बंधू चांदू वाघमारे हे पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांचा विड्रॉल चुकल्याच्या कारणावरून त्यांना अतिशय सगळं काढे क्रूर पद्धतीने बँकेमध्ये आणि बँकेच्या बाहेर देखील लाथाबुक्यांनी बुटांनी अतिशय अमानुष मारहाण केलेली होती. घटना घडली त्या दिवशीपासून आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करून पोलीस स्टेशन पासून ते विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यापर्यंतचा पाठपुरावा करत होतो. विलंबाने का होईना 8 दिवसाच्या नंतर काल पोलीस स्टेशन हिंगोली शहर या ठिकाणी भारतीय न्याय संहिता सह ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत बँकेतील जे मॅनेजर आहेत त्यांच्यासह इतर 3 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. भविष्यात या गुन्ह्याचा तपास देखील पारदर्शक झाला पाहिजे. आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे. आरोपींना पोलिसांनी जर वाचवण्याचा प्रयत्न केला, आरोपींना तात्काळ अटक नाही केली तर येत्या काही दिवसामध्ये संबंध आंबेडकरी समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल. म्हणून तपास अधिकाऱ्यांनी तपास पारदर्शक करावा. आम्ही सर्वजण, आमचे वकील साहेब असतील ॲडव्होकेट रावण धाबे साहेब, आमचे जिल्हा सचिव दलितजी दिपके साहेब यांच्या सर्वांच्या याच्या नेतृत्वामध्ये या तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. म्हणून यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश आहे. केवळ 4 आरोपी नाही तर आणखी 2 आरोपी यामध्ये आहेत. व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर 6 कर्मचारी त्या ठिकाणी मारहाण करताना दिसत आहेत. म्हणून या गुन्ह्यामध्ये आणखी इतर 2 आरोपी वाढवून आरोपींना तात्काळ अटक करावी आणि आरोपींना शिक्षाच होईल यासाठी आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू. जय भीम, जय भारत, जय संविधान. प्रखर लेखनी, लेख मराठी अस्मितेचा.